धरणे आंदोलन करणाऱ्यांना खोटे गुन्ह्यात अडकविण्याच्या धमक्या. गंगाखेड येथे गंगाखेड रेल्वे बाह्य वळण प्रकल्प रद्द करण्यात यावा या मागणीसाठी गंगाखेड तहसील कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य किसान सभा परभणीच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. या धरणे आंदोलनात अनावश्यक गंगाखेड रेल्वे बाह्य वळण प्रकल्प रद्द करण्यात यावा, तसेच भूधारकांना विश्वासात न घेता केलेली संयुक्त मोजणी रद्द करण्यात यावी, बाजारभावाच्या किमान 5 पट न्याय भरपाई देण्यात यावी व अन्य मागण्यासाठी हे आंदोलन सुरू आहे. आंदोलकांना जेव्हा कार्यालयात बोलावण्यात येते तेव्हा त्यांना अरेरावीची भाषा व धमक्या देण्याचा प्रयत्न करण्यात येतो, अशी तक्रार माध्यमांशी बोलताना आंदोलनकर्त्यांनी केली आहे. दरम्यान जेव्हापर्यंत रेल्वे बाह्य वळण प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन सुरू राहील, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. वळण रस्ता रद्द करण्यामागचं मुख्य कारण म्हणजे असं की हा बाह्य वळण रस्त्याची मुळात आवश्यकता नाही. कारण की रेल्वेकडे सुरुवातीपासून जो ट्रॅक आहे खालचा रेल्वे ट्रॅक, तिथं ऑलरेडी एक उड्डाणपूल 165 कोटीचा आज मंजूर झालेला आहे. 165 कोटीचा उड्डाणपूल मंजूर झालेला असताना आणि तिथं रेल्वेची मुबलक जागा उपलब्ध आहे, तिथून 2 ट्रॅक जाऊ शकतात. आणि पण बाह्य वळण फक्त 5 ते 5.5 किलोमीटर गंगाखेड शहराच्या नागरी वस्तीमधून हा रस्ता जात आहे. त्यामुळे आमचा हा रस्ता रद्द होण्यासाठी आमचा विरोध आहे. त्याचबरोबर दुसरा मुद्दा असा आहे की जो हा ट्रॅक परळी ते परभणी जाणार आहे, मग परळी ते परभणी ट्रॅक जाणार आहे तर गोदावरी नदी पात्रावर ह्याचं प्रयोजन काय आहे? तिथून पुढे हा डबल ट्रॅक कसा न्यायचा? कारण की गोदावरी नदी पात्रावर जो रेल्वेचा पूल आहे तो पूल इंग्रज काळाचा पूल आहे, इंग्रज काळामधला, आणि त्याची व्हॅलिडिटी आता संपत आलेली आहे. मग ते पुढे कसा नेणार आहेत? मग ह्या जर तिथं पूल होण्यासाठी किंवा काही उपलब्ध करण्यासाठी 5 ते 10 वर्षाचा काळ जाण्याची शक्यता आहे. मग आजच लोकांच्या जमिनी घर पाडून का बळकीत आहेत? म्हणून त्यामुळे ह्यांच्याकडे उपलब्ध जागा आहे. गंगाखेडला उड्डाणपूल मंजूर झालाय, त्याच्यामुळे हा बाह्य वळण नागरी वस्ती आणि लोकांच्या चांगल्या जमिनीतून हा बाह्य वळण घेऊन असं आमच्या ठिकाणी ठाम भूमिका आणि ठाम. हो हो, नक्की नक्की. ज्या वेळेस संयुक्त मोजणी झालेली आहे ती संयुक्त मोजणी कोणत्याही शेतकऱ्याला विश्वासात न घेता किंवा कोणत्याही जमीन मालकाला, प्लॉट मालकाला, घर मालकाला विश्वासात न घेता परस्पर मनमानी प्रकारे करण्यात आलेली आहे. त्यामुळे आम्ही त्यांना संयुक्त मोजणीचा अहवाल मागितला तरी ते आम्हाला देत नाहीत. त्यांच्यावरच्या सह्या शेतकऱ्यांच्या नावाने इतर कोणी मारल्यास असा संशय शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे ते संयुक्त मोजणीला आमचा विरोध आहे. आम्ही रेल रोको आंदोलनाच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाचे काही अधिकारी आलते, त्याचबरोबर सिकंदराबादला आमचे शिष्टमंडळ गेलतं आणि नांदेड या ठिकाणी शिष्टमंडळ गेलतं. पण त्यांचं मत सुरुवातीला असं आलं की आम्ही तुमच्या जमिनी घेण्यासाठी आम्हाला काही इंटरेस्ट नाही. जो प्रोजेक्ट तुमच्या इथल्या एसडीएम कार्यालयाने जो रस्ता आम्हाला दाखवला किंवा जी जागा दाखवली तिथंच आम्ही घेणार आहेत, आणि त्यांनी जो की मोबदला काढलाय त्याच प्रकारे आम्ही मोबदला देणार आहोत. नक्की नक्की. बाधितांमध्ये आम्ही एक स्पष्टपणे सांगतो की बाधितांमध्ये जे शेतकरी आहेत, कारण की रेल्वे हा कमर्शियल प्रोजेक्ट आहे, त्याच्यातून उत्पन्न होणार आहे. त्याच प्रकारे शेती बी हे उपजीविकेचं साधन आहे. आम्ही म्हणत नाहीत की प्लॉट धारकांची स्पष्ट भूमिका आम्ही दिशाभूल कुणाची या ठिकाणी करणार नाहीत. ज्यांच्या शेत जमिनी जाणार आहेत त्या शेत जमिनीतल्या जे कोणी कुटुंबातील म्हणजे त्या बाधितांच्या कुटुंबातील लोकांना सरकारी नोकरी देणं हे शासनाला आवश्यकच आहे, कारण की त्यांच्या उपजीविकेचे साधन जात आहे. असे आमच्या अधिकारी यांच्याशी आपला संवाद झाला का? नक्की 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 नक्की. स्थानिक प्रशासन हे अतिशय दिशाभूल करण्याचं काम करत आहेत. त्यामध्ये एसडीएम कार्यालयाचे काही क्लर्क आहेत, तहसीलचे काही माणसं आहेत, आणि हे सगळ्यांची जे एकूण 13 डिपार्टमेंटचा हा प्रोजेक्ट आहे की मोजणी, भाव ठरविणे, भाव देणे, झाडाची, या सगळ्या गोष्टी हे सर्व जे काही आहे ते एसडीएम कार्यालयाच्या अंडर किंवा एसडीएमच्या अंडरमध्ये येतं. पण आम्ही यांच्यासोबत वारंवार बैठका केल्या, निवेदनं दिले, रेल रोको केला, बऱ्याच अशा गोष्टी केल्या की काल परवा तर महिलांचा संयम तुटल्याच्या नंतर त्यांनी बांगड्यांचा आहेर केला. अशा बऱ्याच गोष्टी झाल्या, पण याच्याकडे एसडीएम कार्यालयानं कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलं नाही आणि मनमानी प्रकारे कारभार सुरू आहे. आणि विशेष म्हणजे हे आंदोलन सुरू असतानाही सुरडवाडी या गावचा त्यांनी अंतिम निवाडा मार्गी लावला, त्यामध्ये शेतकऱ्यांवर अन्याय केला. त्यामुळे आता प्लॉट धारकांवर ते अन्याय अशाच करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमची स्पष्ट मागणी आहे की हा प्रकल्पच आम्हाला रद्द करायचा आहे. मागणी आमच्या प्रकल्प आहे बाह्य वळणाचा, तो जर तुमच्या म्हणण्यानुसार रद्द झाला नाही आणि तुम्हाला त्याचा मोबदलाही मिळाला नाही, काय भूमिका असणार आहे? नाही मग मी बोलण्याच्या अगोदर म्हणजे या ठिकाणी
म्हणजे ह्या भावना आता मी बोलून मला असं वाटतं की मी बोलून दाखविण्यापेक्षा लोकांच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचल्या असतील. ह्या इथले लोक आहेत जे लोक आजही घरात येतं अशांच्या अतिशय म्हणजे लोकांमध्ये नैराश्य आहे. कारण की एक तर त्यांच्या घर जात आहेत, जमिनी जात आहेत, प्लॉट जात आहेत की जी सर्वसामान्याची पुंजी आहे. त्यामुळं इथं काही उद्रेक होऊ शकते आणि ह्या उद्रेकाचा सर्वस्व जबाबदारी ह्या प्रशासनाची राहील. 16 जून पासून आपण आंदोलनाला बसलेला. हा. मग याच्यापूर्वी कसे असेल 10 दिवस होऊन गेलेले. हो. नाही तेच ते आम्ही 16 जून पासून इथं बसलेले आहेत. स्थानिक प्रशासन कोणत्याही प्रकारची या ठिकाणी दखल तर घेत नाही. त्याच अनुषंगाने परवा दिवशी आमच्या महिला भगिनींनी बांगड्यांचा SDM कार्यालयाच्या खुर्चीला केलेला आहे. त्यामुळे हा निषेध आणि लोकांच्या भावना अधिक उग्र आणि तीव्र होत चाललेल्या आहेत. पण हे होत असताना SDM कार्यालय पोलीस प्रशासनाला हाताशी धरून आंदोलकांवर दबाव आणण्याचं काम करत आहे. आजच सकाळी तुम्हाला तुमच्या माहितीस्तव सांगतो की DYSP ऑफिस मध्ये या ठिकाणी आम्हाला बोलून घेण्यात आलं, मला पर्सनली, आणि मला थोडस विचित्र भाषेमध्ये DYSP यांच्याकडून आंदोलन रद्द करा म्हणतात. हा स्पष्ट जर सांगायचं झालं की DYSP साहेब जेव्हा मी आतमध्ये गेलो तेव्हा स्पष्ट स्वरूपात म्हणले, आता गलिच्छ शब्द ते मी वापराव का नाही मला माहित नाही, पण पत्रकार ते डायरेक्ट मला म्हणले, झाट्या लवड्या लय मोठा नेता झाला का तू, आणि तू आंदोलन काय करायला, तू SDM साहेबाच्या खुर्चीला असं काय केलं. पण त्याच्यानंतरची पुढची प्रतिक्रिया मी सांगतो तुम्हाला की जेव्हा मी त्यांना ह्या पूर्ण गोष्टी समजून सांगितल्या तर कुठंतरी मला वाटतं की त्यांच्या बोलण्यामध्ये नंतर थोडस सुधारणा झाली. नाही, योग्य नाही. आंदोलकांवर आणि अशा प्रकारे जर आमच्यासारख्या सामान्य माणसावर, सामान्य नेतृत्वावर अशा जर त्यांनी दमदाटी करत असतील तर भविष्यामध्ये जसं बिहारमध्ये काय भारत तिवारी सारखं, आणि त्यासोबत ते विशेष म्हणजे आणखीन ते करत असताना त्यांनी मला खोटे गुन्हे नोंद करण्याची इनडायरेक्ट एक प्रकारे धमकी बी दिलेली आहे. म्हणजे तुमच्यावर दबाव टाकते. नक्की पोलीस प्रशासनाला आता कुणाचा दबाव आहे? प्रशासनावर कुणाचा दबाव आहे आता ह्या बाह्य वळणामुळे कुणाला फायदा होणार आहे. मग कोण गुत्तेदार असतील, कोण लोकप्रतिनिधी असतील, कुणाच्या घराला, कुणाच्या गावाला, कुणाच्या फॅक्टरीला कुणाला फायदा होणार आहे, त्यांच्या मार्फत कदाचित हे प्रकरण असू शकते असं आम्हाला वाटते. याचं कारण एक असं आहे, हे पूर्ण प्रशासन कोणाच्या तरी दबावाखाली चाललं असा आमचा निष्कर्ष निघालेला आहे. मताचा दबाव. त्याचं कारण असं आहे की यामध्ये जो बाह्य वळण चाललेलं आहे यामध्ये त्यांना गडगंज संपत्ती मिळवायची आहे, जेणेकरून जेवढे लाभधारक, मग प्लॉट लाभधारक असेल, घर बांधलेले मालक लाभधारक असतील किंवा शेतीवाले असतील, या सर्वांच्या संसारावर वरवंटा फिरवून स्वतःची पोळी भाजविण्यासाठी त्यांनी हा जाणून बुजून हा प्लॅन्ट आणला असा माझा समज आहे. त्याचं कारण एक आणखीन, आणि ते होण्यासाठी SDM साहेबाकडून पोलीस प्रशासनाला पुढे करून आमच्यावर दबाव टाकण्याचं काम चालू आहे. आता काँग्रेड आमचे योगेश फडणवीस जे सांगितलं की बाबा मला एकट्याला गोड बोलून नेलं, त्याच्यावर दबाव टाकण्याचं षडयंत्र केलंय. मला पोलीस यंत्रणेला आणि या शासकीय यंत्रणेला म्हणजे SDM साहेबाला सांगायचंय, तुम्ही जर आमच्या एका कार्यकर्त्यावर असा दबाव टाकण्याचं काम करीत असताल तर होणाऱ्या प्रसंगाला किंवा होणाऱ्या या नाजुजी कुठला कार्यक्रम असो त्याला सर्व उद्रेकाला तुम्ही सर्व जबाबदार राहतील. अहो, या माणसाचा एवढा उद्रेक झालाय, आम्हाला तर जागा द्यायचीच नाही साहेब. आमचा हा ठाम निर्णय. काय चर्चा केली होती का? आमच्या सोबत यांची अगोदर चर्चा, हो, याची नाही ना, मोजणी झालेलीच नाही. पंख्याखाली बसून मोजणी केली आणि दाखवलं मोजणी केली म्हणून. आमचं जनता सगळे अडाणी आहे, किंवा त्यांना माहितीच नाही, काय कर्मचारी त्या जागेवर बी नव्हते, मग मोजणी कुठून केली? काल भूसंपादन अधिकाऱ्यानं तर असं सांगितलं, एवढ्या लोकांचा जर सर्वे दाखवला तर एकाने तरी विरोध का दाखवला नाही? मला आश्चर्य वाटायला म्हणलं. म्हणजे त्यांनी पंख्याखाली बसून हे केलेलं आहे. आणि आणखीन एक सांगतो तुम्हाला, या SDM साहेबाचं कृत्य, माझा एक सवाल आहे आणि तुम्हाला पत्रकारांना माझी विनंती आहे, आपल्या गंगाखेड तालुक्यात रक्तचंदन झाड आहे का? हिमालयात ऐकलेलं एक रक्तचंदन झाड दाखवा
1000 रुपये बक्षीस मिळवा, हा माझा नारा आहे. मग त्याच्या सातबारावर कसं आलो, कोणाच्या सातबारावर आलं तेही तपासून बघ. जे तिथं गेलेला हे भाग आहे त्यांनी दाखवलेला, त्याच्या शेतामध्ये म्हणे रक्तचंदन झाड दाखवलं आणि किती रुपये दिले. हा किती अन्याय आहे त्यांचा बघा. म्हणजे एकाला असं दाखवायचं लाभधारकाला की बघा किती पैसे यायलेत, या इकडं आमच्याकडं आणि सहकार्य करा, अशा प्रकारची भूमिका चालू आहे. माझं म्हणणं या ठिकाणी असं आहे की तुमचा पारंपरिक रोड जे गंगाखेड परळी ट्रॅक गेलेला आहे रेल्वेचा, तो पारंपरिक आहे. त्याच्या दक्षिण बाजूला आणि उजव्या म्हणजे गंगेच्या बाजूला दोन्हीकडून ही 75 फूट जागा अलीकडे घेतली आणि पलीकडे घेतलेली. मग त्या ठिकाणी एक अन दोनच नाही साहेब, 5 ट्रॅक होऊ शकतात, 5. मग असं असताना तुम्ही बाहेरला कशामुळे काढायला, हा एक सवाल आहे. दुसरा माझा सवाल असा आहे की त्यांचं म्हणणं काय होतं की बाबा इथं ट्रॅफिक खूप वाढली, कारण रेल्वेच्या लाईन वाढल्यामुळं, रेल्वे जास्त वाढल्यामुळं, ट्रॅफिक जास्त असल्यामुळं आम्ही आपल्या लोकांनी, गंगाखेडच्या लोकांनी आम्हाला उड्डाणपुलाची मागणी केली होती. लोकांनी आपल्या त्या उड्डाणपुलाची मंजुरी सुद्धा आलेली आहे. कोणी लोक म्हणतात 166 कोटी आहे, कोणी म्हणते 8 कोटीचा ट्रॅक्ट आहे. आणि असं असताना तो पूल मंजूर झाला असताना आता पुन्हा तुम्हाला बाह्यवळण घेण्याचे कारण काय, आणि बाह्यवळण किती पैशामध्ये झालं म्हणतात काही लोक सांगतात 300 कोटी, तर काही लोक सांगतात 25,000 कोटी. काय नेमकी मागणी आहे तुमची? आमची मूळ मागणी आता अशी आहे, आम्हाला, कारण यजमान साहेबांना आम्हाला असं सांगितलं की आम्ही जे या लोकांना पैसे दिलेत, सरकारनं जे आम्हाला नॉर्म्स लावून दिलेले आहेत त्यांच्या प्रमाणात आम्ही लोकांना पैसे दिले, त्याच्यापेक्षा जास्त पैसे आम्ही देत नाहीत. कारण हा जो आम्हाला वरून आलेला आहे, आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वरून आलाय. मग मी त्यांना त्या मीटिंग मध्ये असं सांगितलं, तुमचं हे वरून आला असेल तर आम्हाला तुम्हाला जमिनीत द्यायचं नाही, तुम्ही रेल्वे सुद्धा वरून आला घेऊन जा. ही आमची मूळ मागणी आहे आणि ही मागणी आम्ही शेवट पण लढणार आहोत. आम्हाला जमीनच द्यायच्या नाहीत, चाहे त्यासाठी की आम्हाला जेलमध्ये जायचा प्रसंग आला तरी आम्ही जाऊ, परंतु आम्ही जमीन देणारच नाहीत. आणि आम्हाला एक विनंती करायची पोलीस खात्याला आणि ठ्यासला की त्यांनी आम्हाला आज बोलून घेऊन सांगितलं की तुम्ही हे रस्ता रोको करू नका, आम्ही रस्ता रोको करणार नाहीत. पण साहेब, आम्ही त्या साहेबाला बोलताना बोललो आम्ही रस्ता रोको करणार नाहीत, पण या साहेबांनी आम्हाला असं लिहून द्या की आम्ही ही जे रेल्वे घ्यायलेत त्या सगळ्या लोकांचा आमचा विरोध असल्यामुळं आम्ही हे वरिष्ठांना कळवतो, असं त्यांनी आम्हाला लेखी द्यावं. आमचा रस्ता रोको बंद होईल आणि काम सगळं बंद करून टाका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रांती. जमिनी चालल्यात, जमीन शासन तुम्हाला पाहिजे तसा मोबदला देत नाही ना, नोकरी देत नाही ना, पैसे बी नोकरी तुम्हाला आम्ही समाधान नोकरीच करायला बांधलं, नोकरी बी देत नाही पण आम्हाला मोबदला बी देत नाही. आज आमचं 20 ते 30 लाखाची फलाटी आहे तिथं, तर ते आम्हाला शासन लयच कमी देते. आणि पुन्हा आम्ही काय तुम्हाला काय तुमच्यासोबत दुजावा व्हायलाय? म्हणजे हे काय आम्हाला द्यायचंच नाही ना, पण आम्हाला चेक ते रेल्वे हे बंदच करायचे, आम्हाला द्यायचंच तुम्हाला नाही, तुमची जमीन द्यायची नाही. द्यायची नाही. मग जमिनीची संयुक्त मोजणी करण्यात आली, त्याचा निवाडा बी केला, तेव्हा तुम्ही काय केलं? आम्हाला त्याने माहिती बी दिली नाही, आम्हाला बोलवलंही नाही आणि आम्हाला नोटीस बी आली नाही आणि आम्हाला त्याने बोलवलं बी नाही. ते आमच्या कशातच नाही, विश्वासात नाही, आम्हाला नोटीस नाही की आम्हाला बोलवलं नाही. तुमची एकूण किती जागा चालली? माझं फलाट आहे 265 मध्ये 30/42चा फलाट आहे. ठीक आहे, आता काय मागणी काय मग तुमची? मागणी काही नाही, मला द्यायचंच नाही, द्यायचंच नाही. मला नसल तर त्याच्यात आम्हाला कुठे आमची जेवढी जमीन फलाटिंग चालल्या तेवढी आम्हाला शासनानं कुठे बी द्यावी. मग सांगितलं होतं सरांना, ऑफिसला जाऊन 2-3 वेळेस भेटले. 1 वर्ष मी चक्रा मारले, आम्हाला नुसतं ह्याला यायले सुद्धा सांगितलं नाही, आम्हाला सर्वेला यायले तेवढी सुद्धा लोकांनी माहिती सांगितली नाही. कशामुळे सांगितले नाही? आमचं पण घर आहे, आम्ही आज मजूरदार आहे, इथं रोज आम्ही 200-300 रुपये रोज आम्ही काम करतो. आम्हाला 2 मुलं आहेत, आम्ही 10 वर्ष झालं पलाट घेतली, आम्हाला तर काहीच रक्कम येत नाही. आम्ही पुढच्या निर्णय कसे घ्यावा? तुम्ही आम्हाला ऑफिशन दाखवलं की 4 पटणं भेटणार आहे, 10 पटणं भेटणार आहे, म्हणून आम्ही सहकुशीनं शांत बसलो. सरकारने आम्हाला सहकुशीनं चांगला बदलता दिला असता तर आम्ही सहकुशीनं तुम्हाला मान्यता केली असती. आम्हाला काही गरज आहे का तुमच्या संग धक्काबुक्की करायची? शिव्या दिल्या अधिकाऱ्यांनी, हे दिलं आम्हाला, का दिलं?
कशामुळे करतात हे आम्हाला? आमचा हक्काचं आम्हाला तुम्ही दिलंच पाहिजे. आज राठोड सर म्हणले आम्हाला, तुम्ही म्हणले पक्ष, मी त्यांना काय केलं, फ्लॅट नंबर सांगितला, सर्वे नंबर सांगितला. सर म्हणलं आमचं असं असं फ्लॅट आहे म्हणलं. तर ते म्हणले पहिलं तुम्ही तुमचे कागदपत्र आणा, त्यावेळेस तुम्हाला सगळी माहिती मिळाली जाईल म्हणले. तेवढं आम्ही तुम्हाला काहीच देऊ शकत नाही. मी सरांकडे डबलच्या वेळेस गेले, सरांना सांगितलं, कागदपत्र दाखवले. सर म्हणले की तुम्हाला 4 पटने ह्याचा पैसा भेटणार आहे, म्हणून आम्ही शांत बसलेला आहे सर. आज आम्हाला काहीच भेटत नाहीये. मग आम्ही कसं करावं? आम्हाला 2 लेकरं आहे. आम्ही कुणी बी झालं, तुम्ही झालं का आम्ही झालो, आम्ही लेकरा बाळांसाठीच केलं ना, आम्हाला 10 रुपये जास्त भेटावं म्हणून. आम्ही आज काय करायचं? आम्हाला काहीच नाहीये. महिलांनी बांगड्याचा आयर केला म्हणे. हो, महिलांनी आम्ही बांगड्यांचा आदर केला. आम्ही एवढे तापमान झालो तर आम्हाला द्यायचीच नाही, जागाच द्यायची नाही आता आम्हाला. माझं नाव विभीषण एकनाथ मुरकुटे. कोणत्या मागणीसाठी तुम्ही धरणे आंदोलन करता? आम्ही हे प्रकरण आहे रेल्वे रोको, म्हणजे आम्हाला जमीनच द्यायची नाही, आम्हाला कवड्या द्यायची नाही. आता आमच्या भाऊला नेलं, इथून नेलं खांद्यावर हात टाकून, मध्ये धमकी दिली की तू हे तुझ्यामुळं झालंय. अशी दादागिरी नाही. आम्हाला टाइम पडली ना, आम्ही अत्याचार म्हणजे आम्ही मरावी तयार आहोत, पण जमीन खराब उचलू देणार नाही. जमिनीची ज्यावेळेस मोजणी होऊ लागली त्यावेळेस तुम्ही काय विरोध केला? आम्हाला माहित नाही ना, आम्हाला म्हणले 10 पट 20 पट पैसे देतो म्हणले. अगोदर तुमची चर्चा केली नाही तुमच्याशी? आम्हाला काहीच केलं नाही, विचारपूस काहीच केलं नाही. मनानच केलेला आहे. नोटीस वगैरे आली होती का? काही नोटीस आली तर आम्हाला माहितच नाही. नोटीस आम्हाला म्हणले आता काल म्हणले नोटीस घ्या, पैसे घ्या. पैसे भेटले सर, माझं 2 एकर जमीन चालली आहे. 2,500 रुपये स्क्वेअर फूट भाव आहे मोवा. मला द्याले 22 लाख रुपये. 22 मान्यच नाही हो सर. आत्महत्या करीन. झाडाचे आता बोलायला गेलं तर आपलं तोंड मला थोडं नाही बोला येत. कैक नातेवाईकाला 6.5 कोटी रुपये. माझ्या जमिनीचं अंतर किती आहे? त्या जमिनीचं माझ्या 300 मीटर. आता एडीएम साहेबाच्या 6.5 कोटी आणि मला 22 लाख, आणि त्याच्या झाडाला 39 आणि मला 97 रुपये. झाडा भेटते का रोप तरी? एवढा अन्याय केला वेळ टाकून. आई शपथ, ह्याला बदली नाही. हे मग कोण आहे? आता तुमचं आमचं काम आहे का होई? हे तुमचं आमचं काम आहे का? सगळं टाकून हेच आहे. मी तर कलेक्टर साहेबाला म्हणलं, ह्यानं लय माल हल्लाय, ह्याच्याकडे बघा. ह्याच्याकडे नाही तर मी ह्याला तर बाहेरच निघू देणार नाही. त्याने एवढा पोलीस फोर्स लावला का? रेल्वे प्रशासन आणि हे एसडीएम साहेब त्यांची काय मिली बघत आहे असं वाटतं? आणि मग अहो, आम्ही सिकंदराबादला गेलो, नांदेड डिव्हिजनला गेलो. ही जमीन कोण घेऊन घेते? केंद्र सरकार घेते. राज्य सरकारला सांगते ना, ही जमीन घेऊन द्या आम्हाला, ही एवढा आम्हाला जमीन एक्वायर करा. यस. आणि कलेक्टर साहेब कुणाला सांगते? एडीएम साहेबाला. मग भाव कुणाचं काढायचं काम आहे? भाव कुणाचं काढायचं? एडीएम साहेबाचं. मग हे ना भाव एक सारखाच काढला असता साहेबानं त्याच्या मेवणे नातेवाईकाला, आणि हे सरसकट दिला असता. बापू म्हणले तसं आम्हाला मान्य होतं. आता मला सांगा, एवढं आत्महत्या नाही तर काय करावं? जमिनीचा मोबदला देत असताना जवळच्या पाहुण्यांना त्यांनी फेवर मध्ये घेऊन यस यस. आणि त्यांनी रजिस्ट्री कवा केली? असा आरोप आहे का? 100% हो. आयुष्य 100. आणि त्याची रजिस्ट्री कवा झाल्या? 2 महिन्याखाली. त्याच्यात नातेवाईक घरच्या घरी रजिस्ट्री केल्या 50 लाख रुपये एकर. म्हणजे ते काय असं ते आता जवळ डबल भाव. हा, तुमच्या सहकार्यांना प्रशासन मध्ये बोलवते, झापाझाप्या करते, दबाव टाकते, काय वाटतं तुम्हाला? कोण दबाव टाकते? गावाकडे पेटून न राव. आयुष्य धक्का तर लागला ना. कोण दबाव टाकते? प्रशासनावर कोणाचा दबाव आहे नेमका? आता ते हे आपले काय म्हणते ते एडीएम साहेब, त्याच्या हातनं हे संरक्षण हे द्यालेत. आता पोलीस संरक्षण घ्यावं लागेल ना त्याला. आमच्या भाऊला तर काही झालं तर गावाकडे पेटून ना मी. आयुष्यपत बापाचं नाव बी सांगणार नाही. काय मागणी आता तुमच्या? रद्दच करायचं आम्हाला. खाडा बी देणार नाही, उचलू बी देणार नाही त्याला.